मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 3 जानेवारीचा हा रिव्ह्यू ऐकत आहात तुम्ही प्रेक्षकांनो. आजच्या भागामध्ये मनोरंजन निखळ धम्माल दाखवलेली आहे. आजचा हा रिव्ह्यू शेवटपर्यंत बघत राहा, थोडासाही स्किप करू नका. सुरुवातीला आपण बघतोय काव्या मॅडम देवाजवळ प्रार्थना करताना दिसताय आपल्याला. काव्या सासरी चालली आहे बरं का प्रेक्षकांनो. आजपासून नंदिनी बळजबरी तिच्या वडिलांना घेऊन येते. काव्या देवीजवळ प्रार्थना करत असते, देवी आई, माझ्या माहेरच्या माणसांना खुश ठेव, मी सासरी चालले आता. मी माझ्या माहेरच्या माणसांना दुखवलंय ग, माझ्या माणसांचं मन मी जिंकेलच, फक्त एक तुझा आशीर्वाद माझ्या सोबत असू देत. माझ्या नंदिनी ताईचा हात माझ्या हातात आणि माझ्या बाबांचा हात माझ्या डोक्यावर असू दे, आशीर्वाद दे आई, असं म्हणते काव्या. तेव्हा या नंदिनीने तिच्या बाबांचा हात या काव्याच्या डोक्यावर असा ठेवलाय. काव्या खुश होते आणि तिच्या बाबांकडे वळून बघते. आता काव्याला आणखीन काय हवं, ती पटकन तिच्या बाबाला नमस्कार करते. नंदिनी सुद्धा खूप भावुक झाली आहे. प्रेक्षकांना त्यांनी हे छान दाखवलं ना, नंदिनी काव्याच्या साईडने. मला ना हे खूप आवडलंय या मालिकेमध्ये. आता काव्या नमस्कार करते तिच्या बाबांना, पण बाबा फक्त यशस्वी भव म्हणतात आणि निघून जातात. बाबांचा थोडा राग आहे ना अजून काव्यावर. आता काव्या नंदिनी ताईला म्हणते, ताई माझ्यासाठी हे खूप आहे ग. काव्या म्हणते, ताई थँक्यू सो मच, तू बाबांना घेऊन आलीस. नंदिनी म्हणते, बेटा हे घे. तिने साखर का काहीतरी दिलंय तिच्या हातावर आणि नंदिनी आता काव्याला सांगते की तू तुझं प्रेम मिळवशीलच काव्या, मला खात्री आहे. मोहितेच्या घरातल्या किमान एका तरी मुलीचा संसार सुखाचा होऊ दे. काव्या म्हणते, असं का बोलतेस ताई, एकाचा का? अगं दोन्हीही बहिणी लवकरच देशमुखांच्या घरात येतील. ए ताई, जीवासाठी नाही पण किमान माझ्यासाठी आपल्या घरी लवकर परत ये ग. आता नंदिनी तो विषय टाळते आणि आता काव्याची बॅग उचलते, म्हणजे तिला असं वाटतं तिला निरोप द्यावा दारापर्यंत. काव्या म्हणते, नाही ताई, आता माझा हा भार मीच उचलणार. ताई जबाबदारी मोठी आहे ही, पण तरी सुद्धा काव्या जिंकणारच. काव्या मस्त प्रवासाला लागली हा प्रेक्षकांनो. आता ती नंदिनीला मिठी मारते, तिची पापी घेते आणि म्हणते, ताई सी यू सून, असं म्हणून ती निघाली आहे सासरी. प्रेक्षकांनो आता मजा येते हा तिथे रम्याची. काव्या आणि रम्याची जुगलबंदी तुम्हाला बघायला फार मजा येणार आहे. म्हणजे पार्थचं प्रेम राहिलं बाजूला, तिला रम्याशीच डोकं लावा लागणार आहे आधी. आता नंदिनी विचार करते काव्या गेल्यावर, काव्या तिकडे चालली आहे सासरी, आनंदच आहे मला, पण तिकडे जीवाला आणि काव्याला सोबत बघून पाहत राहू शकतील का? नंदिनीची भीती रास्त पण तिला कुठे माहितीये ना की जीवा तिच्या घरी राहायला येणार आहे. इकडे रम्याबाई मोबाईल बघत असतात बरं का. आशाताई घर झाडत असतात. आता रम्या तिथे मुद्दाम पाय देते बरं का. आशाताई म्हणत असतात, अहो रम्याताई जरा पाय बाजूला सरकवा ना. रम्या आता त्या झाडूवरती पाय ठेवते. आशा म्हणते, असं नाही करायचं ताई, अहो झाडूवर पाय ठेवू नये, लक्ष्मी असते त्यात. लगेच वसू आत्या म्हणतात, काय ग आशा, आम्ही जर झाडूवर पाय ठेवला तर काय लक्ष्मी नाराज होईल का ग आमच्यावर? रस्त्यावर आणेल का लक्ष्मी आम्हाला? आता लगेच आशा रागाने बघते बर का या दोघींकडे. उगाच त्रास देत आहे आशाला या दोघी मिळून. रम्या म्हणते, काय ग ए छोटीशी आशा, फारच तोंड चालायला लागलं ग तुझं आजकाल. वसू आत्या म्हणतात, अगं हात पण चालला यायचा, सतत स्क्रोल करत असते. रम्या म्हणते, इकडच्या बातम्या तिकडे करते बरोबर ना? वसू आत्या म्हणतात, रील बघत असते ना ही. रम्या म्हणते, ए आई आयडिया, आपण हिच एक रील बनूयात का? अगं ते नाही का आई, सध्या ट्रेंडिंग चालू आहे बघ, डे 1 ॲज अ देशमुख हाऊस, स्पाय इन अ देशमुख हाऊस. कळलं ना प्रेक्षकांनो कुठल्या ट्रेंडिंग बद्दल बोलते रम्या? वसू आत्या म्हणतात, अगं रम्या तुला माहितीये का, काल एवढी खुश होती ही. रम्या म्हणते, हो. वसू आत्या म्हणतात, अगं अगं नंदिनी ताईचं रील दाखवत होती बाई ती मानिनी ताईला. हिला ढिगभर वाटतंय ग, नंदिनी बाहेर झेंडे गाडते वगैरे, पण तिच्या बहिणीने जो खड्डा खणलाय ना तो कोण बुजवणार? काय गे अशा, तो खड्डा आहे ना तो कधीच बुजला जाणार नाही, लक्षात ठेव. पार्थ आणि काव्या कधीच एकत्र येणार नाही आणि पार्थ काव्याला कधीच माफ करणार नाही. बघा प्रेक्षकांनो, ही बाई या घरातलं खाते पिते, पण हिला काही या घरचं भलं व्हावं असं वाटत नाहीये. पण ती बिचारी आशा त्या घरात काम करते. ती म्हणते, आशाने वसू आत्याला मस्त उत्तर दिलंय. आशा म्हणते, वसुताई अहो एकदा का पार्थदादाने काव्याताईला माफ केलं, अहो करतीलच होते. काव्याताईला इथे तर येऊ देत, मग पार्थदादा काव्याताईला नक्की नांदवतील. रम्या लगेच ओरडते बर का आशावर, ए गप्पा बस ग. वसू आत्या म्हणतात, शांत हो रम्या. काय ग ए आशा, तुझी जीभ दाखव बरं, काढ बरं तुझी जीभ बाहेर. वसू आत्या उगाच त्या आशाला त्रास देत आहे बरं का. आता आशाला म्हणतात, घाबरू नको, तुला काही चटके देणार नाही आम्ही, काढ काढ जीभ बाहेर काढ तुझी. आशा तिची जीभ दाखवते तेव्हा वसू आत्या म्हणतात, नाही ग, अगं तीळ नाहीये हिच्या जिभेवर. रम्या म्हणते, म्हणजे? वसू आत्या म्हणतात, अगं आशा तुझ्या जिभेवर कुठे तीळ आहे?
अगं तू जे काही बोलतेस ना ते काही खरं होणार नाहीये बरं का. आणि पार्थचं मन काव्यावर कधीच जुळणार नाहीये बरं का. रम्या म्हणते, आई तुझं करेक्ट आहे. ती काव्या या घरात कधीच येऊ शकणार नाहीये. आता म्हणतात ना प्रेक्षकांनो, कोणी कितीही वाईट चिंतलं तरी जे देवाच्या मनात आहे तेच घडतं. आता बघा या दोघींची तोंड कशी पडतात. वसू आत्या बघतात आशाच्या मोबाईलवर फोन आलाय रम्याचा, सॉरी मानिनीचा. आता वसू आत्या म्हणतात, मानिनी हिला घरातल्या घरात फोन करायला लागली की काय? काय ग हे आशा? रम्या म्हणते, नाहीतर काय. अगं मामी आणि ही आशा दोघी आपल्याबद्दल गॉसिप करत असतील. आशा म्हणते, नाही हो ताई, काही महत्वाचं असेल. वसू आत्या म्हणतात, महत्वाचं असेल ना, चल घे तो फोन घे आणि स्पीकरवर टाक. आता यांना पश्चाताप होतं बरं का. आता आशा फोन स्पीकरवर टाकते आणि म्हणते, हा बोला ताई. आता तिकडनं मानिनी ताई म्हणतात, ए बाई आशा, अगं चटकन खाली ये. अगं ओवाळायचं ताट आण, भाकर तुकडा आण, लक्ष्मी आली बाई घरी. वसू आत्या विचारतात, कोण लक्ष्मी विचार. आशा म्हणते, कोण लक्ष्मी ताई? मग मानिनी तिकडनं म्हणतात, अगं लक्ष्मी काय विचारते, अगं लेकी सुना घरातल्या लक्ष्मीच असतात ना. अगं माझी थोरली सून येते काव्या बॅग घेऊन राहायला इकडे. आता वसू आत्याचं तोंड पाहिलं काय कसं पडलं. आता तिकडनं मानिनी ताई म्हणतात, लवकर ये बाई आशा, पटकन ये. आशा ताई तिथेच झाडू फेकून देतात वसू आत्याच्या समोर आणि म्हणतात, अगं बाई देवच पावला. आता जाताना वसू आत्याला टोमणा मारतात बरं का आणि म्हणतात, ओ वसुताई, ज्यांच्या जिभेवर तीळ नसतो त्यांनी बोललेलं पण खरं होतं बरं का. वसू आत्या आता कसं तरी करतात. आता आशा चालली जाते. मग वसू आत्या बडबडतात, हिला ना नक्की मानिनीची फूस आहे म्हणूनच हिंमत करते एवढं बोलायची मला. हे रम्या, खरंच ती काव्या आली असेल का ग? रम्या म्हणते, आई तिला ना मी घरात शिरूच देणार नाही. अरे देवा, असं करते आणि आता तिचा पाय निसटतो त्या कुंच्यावरनं भटकन खाली पडते. वसू आत्या तिला सावरतात, अगं काय ग रम्या, कशी ग धडपडते नेहमी. काय बाई नतदृष्ट कुठली ही आशा, ठेवला त्या लक्ष्मीवर पाय आणि खरंच मिळाली शिक्षा. वसू आत्या नेहमी तोंडावर पडतात पण सुधरत काही नाही. प्रेक्षकांनो, म्हटलं ना आजचा रिव्ह्यू थोडासाही स्किप करू नका, तुम्हाला निखळ मनोरंजन मिळणार आहे. आता या पार्थने दरवाजा उघडला. उघडल्या क्षणी समोर आलीये त्याची लक्ष्मी म्हणजेच काव्या. आता काव्याला बघून पार्थ तिच्याकडे पाहतच राहतो आणि इथे ना त्यांनी एक वेगळ्याच प्रकारचं म्युझिक लावलंय बरं का. आज टीव्हीवर बघायला मिस करू नका हा आजचा एपिसोड. आणि इकडे आपल्या जीवा साहेबांची एंट्री दाखवली आहे. नंदिनी दरवाजा उघडते आणि समोर बघते तर काय, जीवा तिच्या समोर उभा आहे बॅग घेऊन. बॅग फारच छोटी आणली पण त्याने. ते हम आपके कौनचं म्युझिक नाही का प्रेक्षकांनो, मितवाचं वगैरे त्या टाईप म्युझिक लावलंय बरं का त्यांनी. ते ऐकून खूप रिफ्रेश झाल्यासारखं वाटलं मला. आता बघा पार्थ काव्याकडे बघतोय इकडे, तिकडे नंदिनी जीवाकडे बघते आणि सुरुवातीला आता काव्या आणि पार्थचं सीन त्यांनी पुढे घेतलाय. म्हणजे एकमेकांच्या डोळ्यात डोळे घालून हे बघतात. इकडे पार्थ काही बोलणार तेवढ्यात काव्या म्हणते, आता तुम्हाला वाटेलच पार्थ देशमुख मी कशी आले, का आले, त्याचं काय आहे ना, युनिव्हर्स मला म्हणालं, काव्या रोज तू 11-11 वाजता एकच विश मागतेस. मग जा काव्या जा, ती विश तू स्वतः पूर्ण कर. आता माझी एकच विष आहे देशमुख, मला आता माझ्या पार्थ देशमुख सोबत राहायचंय. सो ठरलं तर मग ही फिसकारलेली मांजर तिच्या आर्किटेक्ट बोक्याला मिळवणारच. असं म्हणून काव्या पार्थच्या तोंडावर अशी ओढणी भुरकाळते आणि ती घरात प्रवेश करते. पार्थ बघतच राहतो बरं का आता काव्याकडे. छान दाखवलंय त्यांनी प्रेक्षकांनो. म्हणतात ना, आपण एखादी वस्तू मनापासून मागितली की ती आपल्याला मिळतेच. तसं काव्या आणि जीवाने ठरवलंय. पण हा त्यांचा जो रस्ता आहे तो नक्कीच सोपा असणार नाहीये. बऱ्याच चॅलेंजेसला त्यांना तोंड द्यावं लागणार आहे आणि त्यांच्या या सगळ्या चॅलेंजेसमध्ये आपण आहोत ना त्यांच्या सोबत सहभागी. बघूयात प्रेक्षकांनो, आगे आगे देखो होता है क्या. आता इकडे नंदिनी पण जीवाला बघते आणि यांचं सीन पुढे कंटिन्यू केलाय. तिकडे काव्याने प्रवेश केलाय, पण जीवासाठी हा प्रवेश सोपा असेल काय, तर नक्कीच नाही. जीवा नंदिनी समोर स्टाईल मारत असतो बरं का. जीवा नंदिनीला म्हणतो, काय बघतेस चक्काचक बाई, अगं आलोय मी, अगं बघ जरा मी आलोय, ओके ना. अगं काय झालं, फुरके मारत चहा पिताना, चुकीच्या वेळी ऑमलेट बनवताना, घरभर पसारा करताना मला ओरडायला कोणीच नाहीये गो. आणि ऍक्च्युली काय झालंय, तुझा ओरडा मिस करतोय ग मी. रागवल्यावरती तू जे मला लुक्स देते ना नंदिनी, ते लुक्स मी मिस करतोय. त्यामुळेच मी ठरवलंय, बस झालं यार, बस झाला हा लपंडाव. आता तूच माझा चांदवा, तूच माझा मितवा, तूच माझी रूम पार्टनर आणि तूच माझी लाईफ पार्टनर. ए नंदिनी, तू माझी फक्त लाईफ पार्टनर नाहीयेस, अगं तू माझी लाईफ लाईन आहेस ग. त्यामुळे कितीही दिवस लागू दे, कितीही माझ्यावर रागू दे तू,
पण हा पसारेवाला त्याच्या चकाचक बाईला इथून घरी घेऊन जाणार म्हणजे जाणारच. जीवा एकदम फॉर्ममध्ये आहे बरं का प्रेक्षकांनो. मला ना इथे तो पिक्चर आठवला बघा, प्यार किया तो डरना क्या. त्यामध्ये नाही का तो हिरो त्या हिरोईनला मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतो. तसं जरा जीवाच्या बाबतीत वाटायला लागले आता. आता जीवाच्या समोर त्या नंदिनीचे वडील बघा कसे उभे राहतात, पण ते तुम्हाला पुढच्या भागात बघायला मिळणार आहे. आता हा सीन बघा. काव्या मॅडमनी घरात प्रवेश केल्या आधी त्या देवाला नमस्कार करतात. आता पार्थ येतो आणि काव्याला म्हणजे ऍक्च्युली त्याला ओरडायचं असतं का बोलायचं असतं ते कळलं नाही मला. पण तो तिच्या जवळ येतो आणि ती जेव्हा त्याच्या डोळ्यात बघते तेव्हा तो एकदम सायलेंट होऊन जातो. काव्या खूप गोड दिसते हा प्रेक्षकांनो, खरंच गोड दिसते आणि तिला असे अप्पू टाइप कॅरेक्टर खूप सूट होतात हं. म्हणजे असे कॉमिक सीन ती खूप सुंदर करते हा. म्हणजे तसे ती सगळेच सीन सुंदर करते, पण हे सीन तिला जास्ती सूट होतात. आता ती हसत असते तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्ही हे हसणं बंद करा बरं आधी." काव्या म्हणते, "असं हसणं म्हणजे कसं हसणं? बोला ना देशमुख, असं म्हणजे कसं?" "एक काम करा तुम्ही, माझ्या डोळ्यात डोळे घालून बघा आणि सांगा मला, असं म्हणजे कसं?" पार्थ थोडा कन्फ्यूज होतो आता आणि म्हणतो, "ठीक आहे, मला ते डोळ्यात डोळे घालून नाही बोलता येत, पण बोलतो मी, थांबा जरा. तुम्ही ना" आता असं म्हणून तो पुन्हा तिच्याकडे बघतो आणि तो पुन्हा बिचारा सायलेंट होऊन जातो. तो तिच्याकडे बघतच राहतो. मग तो थोडं ततपप करायला लागतो. "तुम्ही ना ते, काव्या, तुम्ही ना ते" आणि मग इकडे-तिकडे बघून घेतो. काव्या त्याला म्हणते, "अहो बोला ना, काय झालं देशमुख? बोला की." पण देशमुख काही बोलेना आता. हलेना ना डोलेना. काव्या लागते हसायला. तेवढ्यात आता मोठ्या देशमुख बाई आल्या, मोठ्या देशमुख साहेबांना घेऊन. देशमुख साहेब म्हणतात, "अहो कशाला मला उठवलंत तुम्ही मानिनी बाई?" मानिनी म्हणतात, "अहो बघा तरी कोण आलंय?" समोर आता मोठी सून दिसते देशमुख साहेबांना. काव्या आता स्माईल करते त्यांच्याकडे बघून. आता खूप खुश झालेत बरं का विक्रम आणि पार्थ नुसता बघतच राहतो. आल्या-आल्या काव्या आता तिच्या सासऱ्यांच्या पाया पडते. सासरे प्रचंड खुश झालेत सुनेला बघून. विक्रम आता उड्याच मारायला लागतात. विक्रम म्हणतात, "अरे माझी सुनबाई नंबर 1 आली. हे आशा, अरे मंगाव, मंगाव. 1 किलो केशर पेढे, 2 किलो कलाकंद, 5 किलो जिलेबी लाव. आसपासच्या सगळ्या घरात वाटा, वाटा." आशा म्हणते, "अरे वाटणार दादा, वाटणार." पार्थ म्हणतो, "अरे काय चाललंय तुमच्या सगळ्यांचं?" मानिनीताई म्हणतात, "अहो आपण ना मस्त मटारची उसळ करूयात. काव्याला आवडते." पार्थ म्हणतो, "अरे काय चाललंय?" विक्रम म्हणतात, "थांब रे जरा तू पार्थ शांत बस." "अरे मानिनी, आज मटारची उसळ नको करू, मस्त नॉनव्हेज काहीतरी बेत होऊन जाऊ दे देशमुख स्टाईलने. आपली काव्या बघ किती बारीक झाली आहे." पार्थ म्हणतो, "ओ बाबा, अहो काय चाललंय काय तुमचं?" विक्रम म्हणतात, "थांब रे, मध्ये-मध्ये बोलू नको बरं तू. आणि तुझी वेगळी डिश पाहिजे असेल तर तू तसं ते सांग तुझ्या आईला." पार्थ म्हणतो, "बाबा मला काही नकोय." मानिनीताई म्हणतात, "आम्हाला तर बाई सगळं हवंय. आज आलीये ना आमची सून, आम्ही चारी ठाव स्वयंपाक करणार." "एक काव्या, मस्त. तुला काय करायचंय?" आता काव्याला कुठलीतरी नॉन-व्हेज डिश आवडते, तर लगेच हा पार्थ म्हणतो, "ते नाही आवडत काव्याला. काव्याला चिकन आवडतं." असं काहीतरी तो म्हणतो. मग सगळे चिडवायला लागतात पार्थला. "ओ" करून. पार्थ म्हणतो, "ओ काय ओ? ते सांगितलं मी काही आणायला जाणार नाही हां काव्यासाठी." विक्रम म्हणतात, "नकोच जाऊ आणायला. आम्ही काव्याच्या आवडीचाच पदार्थ करू." "नाही, कारण काव्याला मटण आवडत नाही, चिकन आवडतं ना." असं ते नाकात बोलतात. म्हणजे चिडवतायत पार्थला थोडक्यात सांगायचं झालं तर. आता पार्थ थोडासा कावरा-बावरा झालाय. आता बघा हां, पार्थ या सगळ्यांना म्हणतो, "तुम्ही ना आता हसायचं बंद करा बरं सगळेजण. काय चाललंय तुमचं?" आता काव्या पण हसायला लागते. पार्थ म्हणतो, "ओ तुम्ही, तुम्ही ना असं हसणं बंद करा हां. हे बघा काव्याचं नाव पण घेईना तो. नुसतं म्हणतो कसा, "हे बघा मी असं अलाऊ नाही करणार हं तुम्हाला या घरात राहायला." विक्रम म्हणतो, "हं? तू अलाऊ करणार नाही?" आता सगळे एकमेकांकडे पाहायला लागतात. काव्या आता पार्थकडे बघते आणि म्हणते, "का हो देशमुख असं काय करता? ओ धनी असं करू नका ना." धनी हा डायलॉग कुठल्या मालिकेतला आहे ते ओळखून सांगा बरं मला बघू कोण ओळखतं ते. आता लगेच मानिनीबाई म्हणतात, "अगं बाई धनी, धनीची कारभारीण. वाह! वाह! जमतंय, जमतंय काव्या." काव्या आता लाडात येऊन म्हणते, "असं काय करतं धनी? अहो तुमची बायको इथे का नाही राहू शकत सांगा बरं?" पार्थ गडबडून जातो. काव्या लाडी-गोडी बोलत म्हणते, "असं नाही करायचं हं धनी. तुम्हाला इथे मला राहूच द्यावं लागणार आहे." पार्थ म्हणतो, "का? का राहू देऊ मी तुम्हाला इथे?" इकडे आता जीवा तो पुढचा डायलॉग कंप्लीट करत म्हणतो, "वचन दिले तू मला." ते गाणं नाही का प्रेक्षकांनो, ते गाणं तो नंदिनीला म्हणून दाखवतो. नंदिनी म्हणते, "काय चाललंय तुमचं?"
जीवा म्हणतो, "काय नंदिनी, तू मला घरात घ्यायला नकार देतेस. तू मला वचन दिलं होतंस आठव." नंदिनी म्हणते, "मी वचन दिलं होतं? कुठलं वचन?" आता जीवा म्हणतो, "अगं, सुंदर साडी ती ऑफिसमधून पगारातली आणलेली आणि बायकोला लावलेली लाडी-गोडी, तुझ्याकडून घेतलेलं ते वचन आठव, आठव. फ्लॅशबॅक प्लीज. 7 डिसेंबरचा भाग दाखवा." असं तो म्हणतो बरं का. आणि आपल्याला इथे फ्लॅशबॅक दाखवण्यात आलाय. तेव्हा नाही का, जीवाने त्याच्या पगारातून साडी आणलेली असते नंदिनीला. तेव्हा तो म्हणतो, "नंदिनी, तुझ्याकडनं मला एक गोष्ट हवी आहे बरं का." तेव्हा नंदिनी म्हणते, "तुम्ही कुठलीही मागा जगातली गोष्ट, ते मी तुम्हाला देईल. वचन देते मी तुम्हाला." आता ते वचन जीवाने नंदिनीला आठवून दिलंय बरं का. आता जीवा राजेश खन्नाची स्टाईल मारत म्हणतो, "पुष्पा, आठवलं की नाही?" आता चप्पल काढत म्हणतो, "अगं ए, चल पटकन औक्षणाचं ताट आण आणि घे बरं मला घरात." नंदिनी म्हणते, "मी काय तुम्हाला घरात बिरात घेणार नाही." नंदिनी चिडते. तेव्हा जीवा बंगाली भाषेतून डायलॉग मारतो बरं का तिला, "ये ना छाल बे का छोर बे" असं काहीतरी म्हणतो. तो डायलॉग त्याला प्रॉपर जमलाय बरं का. जीवा एकदम फॉर्ममध्ये प्रेक्षकांनो. तो नंदिनीला म्हणतो, "नाही, नाही, 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 हे चालणारच नाही हां. अय नंदिनी, असं काय करतेस तू? तू म्हणाली होतीस, तू वचन दिले होतेस मला, या जगातली कोणतीही गोष्ट मला मागा, मी तुम्हाला ती देईल. आणि आता आता तू चक्क जीवाला या घरात घ्यायला नकार देतेस? नाही हां, अजिबात नाही. तू जीवाला वचन दिलंयस. नंदिनी तिच्या शब्दाची पक्की आहे, मला माहिती आहे." "अगं नंदिनी, तू दिलेलं वचन मोडणार नाहीस." नंदिनी म्हणते, "हो, बरोबर बोलताय तुम्ही. पण मी ते वचन आधीच्या जीवाला दिलं होतं. आता जर मीच आधीची नंदिनी राहिली नाहीये, तर मग त्या वचनाचं करायचं तरी काय? त्यामुळे चुकीची दारं वाजवू नका. आपल्या आपल्या घरी परत जा." असं म्हणून ती दार लावत असते बरं का. जीवा ते दार लोटायचा प्रयत्न करतो. तेवढ्यात नंदिनीची आई आली आहे. नंदिनीची आई म्हणते, "जावई बापू." जीवा एवढा खुश झालाय सासूला पाहून, त्याच्या डोळ्यात पाणी आलंय. तो म्हणतो, "सासूबाई, सासूबाई आल्या सासूबाई." सासूबाई नमस्कार करतो. सासूबाई म्हणतात, "जावई बापू तुम्ही सुखी राहा." जीवा म्हणतो, "कशा आहात तुम्ही सासूबाई? आणि माझी साली कशी आहे आरुषी? तिचं ॲडमिशन वगैरे झालं ना?" सासूबाई म्हणतात, "हो, झालं की जावई बापू." जीवा म्हणतो, "काय एवढं मोठं घर आहे तुमचं सासूबाई मोहित्यांचं. आपण दारात उभं राहून काय बोलतोय?" आता जाता-जाता म्हणतो, "नंदिनी माझी बॅग आण गं." नंदिनी पण खरंच बॅग आणत असते आणि विचार करते, "अरे, मी काय यांची बॅग आणते? मी पण ना." "ओ, थांबा हो तुम्ही." असं म्हणून नंदिनी त्याच्या मागे-मागे जाते. पण ती बॅग तिच्या पायाला जोरात लागते बरं का. इकडे आता काव्याबाईची मजा बघा. इकडे पार्थ गडबडून जातो. काय बोलावं ते उमजेना त्याला. आता इकडे विक्रम आणि मानिनी एकमेकांना टाळी देतात. काव्या म्हणते, "पार्थ." आता विक्रम अजून अजून चिडवत असतात बरं का. पार्थ विचारतो काव्याला, "मुळात तुम्ही घरात शिरल्याच कशा?" काव्या म्हणते, "दारातून." त्यामुळे विक्रम अजून हसायला लागतात त्याला. आता बघा प्रेक्षकांनो, पार्थ म्हणतो, "हां, काय जोक मारताय? आय डोंट लाइक जोक हां." काव्या म्हणते, "बट आय लाइक यू." मानिनी म्हणते, "काव्या, अँड आय लाइक यू हं काव्या." "पण काय गं काव्या? आणि आय डोंट लाइक धिस तुला यायला उशीर झाला बरं का." आता काव्या बघतच राहते बरं का मानिनीकडे आणि पार्थ सुद्धा. विक्रम म्हणतात, "म्हणजे?" मानिनी म्हणतात, "अहो, सकाळपासून मी वाट बघते तिची." आता पार्थच्या लक्षात येतं की यांचा प्री प्लॅन आहे. पार्थ म्हणतो, "ए आई, तुला माहित होतं ना काव्या घरी येणार आहे?" मानिनी म्हणतात, "नाही, नाही, मला नव्हतं माहिती रे. अरे ते कसं झालं, अरे कावळानं फांदीवर बसून काव-काव करत होता. मला वाटलं पाहुणे येतात ना रे कावळ्याने काव-काव केल्यावर, मग काव्याच येणार." पार्थ म्हणतो, "कावळा काय काव्या-काव्या ओरडत होता का आई? हे काय खोटं बोलतेस यार आई तू." मानिनी म्हणते, "अरे असं म्हणतात रे." विक्रम म्हणतात, "गप्प बस मानिनी आता. या बायकांच्या पोटात आणि ओठात का आई राहत नाही? दे आता उत्तर." पार्थ म्हणतो, "मला कुठलंच उत्तर नकोय. मला आता यांच्याकडून उत्तर हवंय." काव्या म्हणते, "काय उत्तर हवंय तुम्हाला?" आता पार्थ म्हणतो, "मी तुम्हाला या घरात राहायला का अलाऊ करू?" काव्या आता शेरोशायरी करा. "ओ देशमुख, थांबा थोडं, सांगते मी तुम्हाला. सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी ऐका. तुम्ही मला वचन दिलं होतं, वचन." पार्थ म्हणतो, "कसलं वचन दिलं मी तुम्हाला? कधी दिलं?" काव्या म्हणते, "अर्ज किया है." विक्रम म्हणतात, "इर्षाद, इर्षाद." मानिनी पण म्हणतात, "इर्षाद, इर्षाद." काव्या म्हणते, "कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट? अरे कोणी केलं यांना टॉप 30चं आर्किटेक्ट? स्वतःच्याच बुद्धीशी यांचा तुटत चाललाय कनेक्ट." विक्रम मानिनी टाळ्या वाजवतात. पार्थ म्हणतो, "शांत बसता का आई बाबा तुम्ही? काय चाललंय?" "ओ काव्या, मी कधी तुम्हाला कोणतं वचन दिलं?" काव्या म्हणते, "काय देशमुख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख.
कसं कळत नाहीये तुम्हाला? आठवा, आठवा. ओ देशमुख 6 ऑक्टोबर कांदा भजी क्लायंट रिवाइंड करा रिवाइंड. आता पार्थला ते रिवाइंड सीनमध्ये आठवलंय. हिने देशमुखांसाठी भजे-बिजे केले होते ना ते क्लायंटसाठी. तेव्हा पार्थ म्हणतो, "तुम्हाला हवं ते मागा." मग काव्या म्हणते, "नंतर मागेल. तुमच्या क्लायंटला आधी भजे देऊ द्या." तो सीन त्याला आठवतो बरं का. मानिनी म्हणते, "अगं बाई, मला किती हुशार सून मिळाली आहे." विक्रम म्हणतात, "माझ्यावर गेली ती." आता पार्थची बोलती बंद झाली आहे. काव्या म्हणते, "काय मग धनी? आठवतं ना, तुम्ही मला वचन दिलं होतं?" पार्थ म्हणतो, "हां, दिलं होतं मी ते प्रॉमिस." पण काव्या म्हणते, "हां, तुम्ही ते प्रॉमिस आता मोडणार आहे ना? तुम्ही ना ते इंग्रजीचे प्रॉमिस मोडा, पण मराठी वचनं पाळण्यासाठी असतात बरं का. तुम्ही वचन दिलेलं मोडू शकत नाही हं देशमुख. तुम्ही काय म्हणाला होतात? हवं तेव्हा, नंतर कधीतरी मागा वचन." आता माझं हेच म्हणणं आहे देशमुख, तुम्हाला जिंकायची शेवटची संधी द्या ना मला, प्लीज. आता पार्थ काहीच बोलत नाहीये. काव्या म्हणते, "मला राहायचं हं या घरामध्ये." तिकडनं रम्या येते लंगडत-लंगडत आणि म्हणते, "तू अजिबात या घरात राहायचं नाहीये." आणि एपिसोड इथेच संपून जातो हां. प्रेक्षकांनो वसू आत्या पण आहेत सोबत. आता हा एपिसोड संपलाय, पण पुढचा प्रोमो धमाकेदार आहे. आता जीवाला काव्याचे वडील म्हणजे नंदिनीचे वडील हाकलून देतात आणि म्हणतात, "इथे राहायचं नाहीयेस तू." आता नंदिनी हात धरते जीवाचा. "जीवा, जाऊ नका." असं ती सहज बोलून जाते काहीतरी आणि जीवा आता प्यार किया तो डरना क्या म्हणून लागलाय मागे नंदिनीच्या. काव्या पार्थला उत्तर देते, "देशमुख, ही जर रेस असेल ना, तर मी शेवटपर्यंत धावायला तयार आहे आणि तुम्हाला जिंकायला सुद्धा." अरे देवा! त्या काव्याचं हे बोलणं ऐकून त्या रम्याचं अंगाची आग होऊ लागलेली आहे. मजा येणार आहे हां प्रेक्षकांनो. रम्या आणि काव्याची जुगलबंदी बघायला खरंच मजा येणार आहे. तुम्हाला या मालिकेचे खरेखुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे धमाकेदार रिव्ह्यू आपल्या चॅनलवर तुमच्यासाठी खास. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आजचा एपिसोड धमाकेदार अरे अर्थातच होता. लाईक करायला विसरू नका. कमेंट करून सांगा मला कसा वाटला तुम्हाला माझ्या आवाजात हा रिव्ह्यू ऐकायला. प्रेक्षकांनो, काव्य आणि जीवाच्या या प्रवासात तुम्ही आहात ना सोबत? प्यार किया तो डरना क्या असं म्हणत आता दोघेही निघालेत आपापल्या पार्टनर्सला जिंकण्यासाठी. मजा येणार आहे, खरंच मजा येणार आहे. चला तर मग हॅपी वीकेंड टू ऑल ऑफ यू. उद्या भेटूयात पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी. धन्यवाद.